पनीर चिली तर आपण नेहमी खातो. एकदा ही सोयाबीन चिली तुम्ही ट्राय तर करून बघा. फक्त 15 मिनिटं लागतील. सोयाबीनला 5 ते 6 मिनिटं पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर त्याला साध्या पाण्यामध्ये टाकून त्याचं पाणी व्यवस्थित हाताने निथळून घ्या. आता त्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत. मीठ, काळी मिरी, लाल मसाला, आलं लसूण पेस्ट, कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ. आता आपण मसाला स्लरी बनवून घेऊया. त्यामध्ये ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, शेजवान चटणी, केचप, व्हिनेगर, सोया सॉस, काळी मिरी पावडर, कॉर्नफ्लॉवर आणि पाणी टाकून मिक्स करून घेऊया. आता सोयाबीनला डीप फ्राय करून घेऊया. आता त्याच कढईमध्ये लसूण, मिरची, अद्रक, कांदा, शिमला मिरची, कांद्याचे स्लाइस आणि आपण बनवलेली स्लरी यात टाकायची आणि चवीनुसार मीठ. आता यामध्ये सोयाबीन टाकायचे. तयार आहे सोयाबीन चिली.